कंबाईनचं प्रिपरेशन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या 8 जुलैपासून आपली कंबाईन इंटिग्रेटेड ही बॅच सुरू होते आहे। इंटिग्रेटेड बॅच असणार आहे, म्हणजेच याच्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे सगळेही घटक कव्हर केले जाणार आहे। सोबतच तुम्हाला जे आहेत त्या प्रिंटेड नोट्स सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। सोबतच तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे 1 to 1, याच्यामध्ये मेंटॉरशिप सुद्धा असणार आहे आणि वर्षभरामध्ये होणाऱ्या जेवढ्याही टेस्ट सिरीज असतील या सगळ्या टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल असणार आहे। चला, सो आजच जॉईन करा। ही जी नवीन बॅच सुरू होते आहे, बेसिकली जे विद्यार्थी कंबाईनचं प्रिपरेशन करतात त्यांनी बघितलंच असेल की आयोगाने त्यांच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी कंबाईनची जाहिरात आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे, या आशयाचं एक नोटिफिकेशन पाठवलेलं आहे। चला, सो जे विद्यार्थी प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। चला सुरुवात करूयात। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2022चे जे क्वेश्चन्स आहेत त्या 2022च्या पूर्व परीक्षेच्या कंबाईनच्या जॉग्राफीच्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस बघायचं आहे। कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले गेले होते, त्याचे आन्सर्स काय आहे, त्याचे सोर्सेस काय काय आहेत वगैरे वगैरे। चला, सगळ्यात जो पहिला प्रश्न होता तो होता महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती आणि याचं कारण काय आहे असं इथे विचारलेलं आहे। आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कुठल्या टॉपिकवरचा आहे? लोकसंख्या नावाचा एक टॉपिक आहे, तर लोकसंख्या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे। क्वेश्चन अतिशय इझी आहे, ठीक आहे। बघा, लक्षात घ्या, 1911 ते 1921 या कालखंडामध्ये भारताची लोकसंख्या न वाढता ती कमी झाली होती। ती किती कमी झाली होती? तर -0.3%, ऑलमोस्ट एवढी लोकसंख्या कमी झाली। आणि एकंदरीतच भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं होतं की लोकसंख्या वाढण्याऐवजी ती कमी झालेली होती। आणि याच्या मागचं प्रमुख कारण काय होतं? इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले होते। त्या काळातील कमी जन्मदर, आता खरं तर त्या काळात काय होता, जन्मदर खूप जास्त होता ॲक्च्युली, म्हणजे आपले आजोबा, त्यांचे आजोबा, जर का तुम्ही तो कालखंड बघितला तर एकेका व्यक्तीला जी मुलांची संख्या असायची ती किती 8, 9, 10 इतकी असायची। त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन तर नक्की त्याचं उत्तर नाही आहे। साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ हे या प्रश्नाचं उत्तर आहे। 1911 ते 1921 या दशकाबद्दल विचारले तुम्हाला। 1916-17च्या दरम्यान जो इन्फ्लुएन्झा, म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये फ्लू असं म्हणतो, त्याची प्रचंड साथ पसरली होती। सोबतच एक प्लेगची साथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर या काळामध्ये दुष्काळ सुद्धा पडला होता। सो 2 रोगांच्या साथी आणि दुष्काळ या गोष्टींमुळे प्रचंड प्रमाणात लोक मृत्युमुखी पडली आणि देशाची लोकसंख्या वाढण्याऐवजी ती कमी झाली, ठीक आहे। त्याच्यामुळे याचं उत्तर आहे तुमचं दुसरं, पुरामुळे झालेले मृत्यू आणि औद्योगिकरणाचा अभाव हे याचं उत्तर नाही। सो लक्षात ठेवा, 1911 ते 1921 या कालखंडामध्ये लोकसंख्या जी होती ती भारताची कमी झाली होती आणि याच्या मागचे प्रमुख 3 कारणं होते। पुढचं बघा, हा क्वेश्चन जो होता तो आयोगाने रद्द केला होता। महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली, ठीक आहे। त्याच्यामुळे हा क्वेश्चन काय आपण कव्हर करणार नाही आहोत। पण जरी क्वेश्चन कॅन्सल झाला असला काही टेक्निकल गोष्टींमुळे, तरी सुद्धा तुम्हाला इथे काय आहे तर माहीत असलं पाहिजे की हा सिलेबस मधल्या कुठल्या घटकावरचा प्रश्न आहे, हा कृषी या घटकावरचा प्रश्न आहे। म्हणजे येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहे त्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला याच्यातून दिशा मिळते की आयोगाने कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारलेले आहेत। ओके, चला पुढचा प्रश्न बघा। इथे भारतात या पिकाला सुवर्ण तंतू असे म्हणतात, ठीक आहे। पुन्हा हा जो प्रश्न आहे तो कशावरचा आहे? भारतातील प्रमुख पिके, भारतातील प्रमुख पिके, ॲग्रिकल्चरशी किंवा भारतातील कृषीशी संबंधित हा प्रश्न आहे। याच्या पहिलेचा महाराष्ट्राच्या कृषीवरचा होता, हा भारतातील कृषीवरचा प्रश्न आहे। आता बघा, ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात बेसिकली ते लॉजिकने पण सॉल्व्ह होतात, पण या ठिकाणी तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, हे जे पर्याय दिले ताग, लोकर, कापूस आणि रेशीम, यांना जर का तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लॉजिकने सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतो। आता इथे थोडं कन्फ्यूज होण्याची काय आहे तर शक्यता आहे, कारण की इथे रेशीम हा सुद्धा पर्याय दिलेला आहे। मग बऱ्याचशा मुलांना असं वाटू शकतं की हा रेशीम गोल्डन कलरचं असतं म्हणून त्याला सुवर्ण तंतू म्हणत असतील, तर असं नाहीये, ठीक आहे। तुम्हाला हे दिसतंय का? हे बेसिकली काय आहे, याला आपण ज्यूट असं म्हणतो। काय म्हणतो? ज्यूट। आपल्या इकडे जे पोते असतात बघा, धान्य भरायची पोती, किंवा बऱ्याच वेळेला आपण सुतळी वापरतो काहीतरी सामान वगैरे बांधण्यासाठी, ती कशापासून तयार होते? त्या ज्यूट नावाच्या पिकापासून तयार होते। याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? याला आपण ताग असं म्हणतो। काय म्हणतो? ताग, ठीक आहे। आणि या तागाचं जे जास्तीत जास्त उत्पादन आहे
ते पश्चिम बंगालमध्ये केलं जातं. हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जो अगदी पूर्वेकडचा भाग आहे, बिहार आणि पश्चिम बंगाल, इथे याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. हे जे दिसतंय तुम्हाला हे तागाचं झाड आहे किंवा ज्याला आपण ज्यूट असं म्हणतो. आणि जेव्हा ते सुकवलं जातं, सुकवल्यानंतर ते काहीसं अशा प्रकारे दिसतं. आणि मग ह्या झाडापासून काय काढलं जातं, तर तंतू काढले जातात आणि त्या तंतूंपासून मग काय केलं जातं, तर वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय होतं, इथे ताग असं उत्तर आहे. तागाच्या पिकाला आपण सुवर्ण तंतू असं म्हणतो, लक्षात ठेवा. पुढचं बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर आहे. आता हा सुद्धा जो प्रश्न अगदी इझी कॅटेगरीतला आहे आणि सिलेबस मधला जर का तुम्ही जर टॉपिक बघितला तर हा प्रश्न आहे तुमचा प्राकृतिक महाराष्ट्र या घटकावरचा. ठीक आहे, फिजिकल महाराष्ट्र. इथे 4 ऑप्शन दिलेत, सातपुडा, शंभू महादेव, सातमाळा आणि सह्याद्री. इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, पर्वत किंवा डोंगर पश्चिमेस कुठला आहे, तो पण उत्तर दक्षिण दिशेने. माझं लक्षात घ्या, इथं तुम्हाला मी मुद्दाम भारताचा नकाशा दाखवतोय जेणेकरून तुम्हाला सह्याद्री किंवा ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतोय ही संकल्पना क्लिअर व्हावी. ओके, इथे बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेकडनं कुठली नदी वाहते, तापी नदी वाहते सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडून. आता तापी नदी जी आहे तिच्या बरोबर दक्षिणेकडून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी एक काय आहे, उंच पर्वतरांग आहे, तिला आपण पश्चिम घाट असं म्हणतो. आणि पश्चिम घाटाचा जेवढा भाग महाराष्ट्रामध्ये येतो त्याला आपण काय म्हणतो, तर सह्याद्री असं म्हणतो. आता बेसिकली महाराष्ट्राच्या सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सह्याद्रीची व्याख्या अशीच दिलेली आहे की पश्चिम घाटाचा जेवढा भाग महाराष्ट्रात येतो त्याला आम्ही सह्याद्री असं म्हणतो. पण काही जॉग्राफर्स असे आहेत जे संपूर्ण पश्चिम घाटाला पण काय म्हणतात, तर सह्याद्री असं म्हणतात. सह्य याचा अर्थ होतो उंच आणि अद्री याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो पर्वत. उंच असा पर्वत तो सह्य असा आद्री, म्हणून याचं नाव पडलंय सह्याद्री. याची सरासरी उंची जी आहे ती किती आहे, एक जवळजवळ 1200 मीटर आहे. याची लांबी जी आहे ती आहे 1600 किलोमीटर. आणि हा जो पश्चिम घाट आहे हा एकूण 6 राज्यांमधून जातो. इज दॅट क्लिअर. जेवढा भाग महाराष्ट्रात आहे त्याला आपण सह्याद्री असं म्हणतो. पण तुम्ही जर का बघितलं तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला इथं कुठली पर्वतरांग आहे, तर सह्याद्री पर्वतरांग आहे. ठीक आहे, मग या सगळ्या ठिकाणी सातपुडा कुठे आहे. आता बघा महाराष्ट्राचा नकाशा बघूया. इथं जर का तुम्ही बघितलं तर हा संपूर्ण काय आहे, पश्चिम घाट आहे, जो मी तुम्हाला लाल रंगाने दाखवतो आहे. त्याच्यानंतर थोडं वरती गेलात की इथं काय आहे, तुमचा सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांगेचा जो बहुतांश भाग आहे तो मध्य प्रदेशात येतो. याचा फार थोडा भाग महाराष्ट्रात आहे आणि जेवढा भाग याचा महाराष्ट्रात येतो त्याला आपण वेगवेगळ्या टेकड्यांची नावं देऊन ठेवलेली बघा. जसं की इथे नंदुरबारमध्ये असलेल्या अक्राणी टेकड्या, जळगावमध्ये असलेल्या पाल टेकड्या, इथे अमरावतीमध्ये असलेल्या गाविलगड टेकड्या, पुढे गेलात तर दरकेसा टेकड्या. बरोबर, या टेकड्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. सातपुड्याचा जो थोडा भाग महाराष्ट्रात आलाय ज्याची उंची अगदी कमी आहे त्याला आपण त्या टेकड्यांची नावं दिलेली आहे. मग पश्चिमेला सगळ्यात मोठी पर्वतरांग कुठली आहे, तर ही आहे तुमची इथे सह्याद्री. उत्तरेला काय आहे, सातपुडा आहे. आता इथे ऑप्शन मध्ये जर का तुम्ही बघितलं तर शंभू महादेव आणि सातमाळा अशा 2 तुम्हाला अजून अतिरिक्त ऑप्शन दिसतील. मग सातमाळा आणि शंभू महादेव कुठे आहे, इथे बघा, ही आहे सातमाळा आणि त्याच्यानंतर ही आहे तुमची शंभू महादेव. आणि अजून एक इथे मध्यभागी आहे, तिचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट. सो महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेच्या 3 उपरांग आहे, सातमाळा, अजिंठा, त्याच्यानंतर इथे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. ठीक आहे, पण या पश्चिमेला उत्तर दक्षिण समांतर आहे का, नाही. आणि या डोंगर रांगा आहे, पर्वतांपेक्षा डोंगर रांगांची उंची कमी असते म्हणून त्याला डोंगर रांगा म्हणतोय. पर्वतांची उंची ही सरासरी 1000 मीटरपेक्षा अधिक आहे. सो 1000 मीटरपेक्षा सरासरी उंची जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण या ठिकाणी पर्वत असं म्हणतो. आणि 1000 मीटरपेक्षा कमी उंची असेल सरासरी तर त्याला आपण डोंगर रांग असं म्हणतो. हा मेजर फरक लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचं, सह्याद्री पर्वत. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया. पुढील विधाने योग्य की अयोग्य. ठीक आहे, इथं बघा 1 आणि 2 असे ए आणि बी तुम्हाला 2 विधानं दिलेले आहे. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही असं पहिलं स्टेटमेंट होतं. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की शेतीचं व्यापारीकरण म्हणजे नेमकं काय आहे. कारण की इथे जी भाषा वापरली गेली ती थोडी क्लिष्ट आहे. ठीक आहे, जर का तुम्हाला वहिवाट म्हणजे काय आहे किंवा कृषीचे किंवा शेतीचे व्यापारीकरण काय आहे हेच जर का माहीत नसेल तर खूप जास्त शक्यता आहे की तुम्ही हा क्वेश्चन कदाचित सोडून द्या किंवा मग
मला प्रश्नच कळाला नाही, या कॅटेगरीतला हा प्रश्न जाऊ शकतो. ठीक आहे. एकंदरीत जर का टॉपिक बघितला तर कुठला आहे, पुन्हा महाराष्ट्रातील कृषी, म्हणजे कृषीवरचा हा 2022 मधला तिसरा प्रश्न आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, कृषी हा टॉपिक स्किप करतात, बरोबर, पण कृषी हा टॉपिक महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. मग शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय तर समजून घ्या. सुरुवातीला शेती ही प्रामुख्याने कायसाठी केली जायची, तर फक्त स्वतःच्या उपभोगासाठी, म्हणजे काय, मी, माझा परिवार आणि त्या माझ्या परिवाराला 2 वेळेचं अन्न मिळेल म्हणून मी काय करतोय, तर शेती करतोय. ठीक आहे. पण कालांतराने काय व्हायला लागलं, याच्यातनं अतिरिक्त उत्पादन व्हायला लागलं. मग माझ्या गरजा पूर्ण करून मी काही उत्पादन बाजारात जाऊन विकू शकतोय, त्याला आपण म्हणतोय काय, तर शेतीचे व्यापारीकरण. आणि हे व्यापारीकरण प्रामुख्याने कधी सुरू झालं, तर ब्रिटिश कालखंडामध्ये सुरू झालं. ब्रिटिशांनी काय केलं, शेतकऱ्यांवरती अतिरिक्त कर लावले आणि त्यांना नगदी पिकं घेण्यास भाग पाडलं. जसं की निळीची शेती होती, जसं की कापूस होता, त्याच्यानंतर ताग आहे. आता पुन्हा तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की सर नगदी पिकं म्हणजे काय असतात. नगदी पिकं म्हणजे असे पिकं असतात की ज्यांच्यावरती प्रक्रिया करावी लागते. याचं इंग्लिश काय आहे ट्रान्सलेशन, कॅश क्रॉप्स आहे. म्हणून बरेच मुलं असं उत्तर देतात की सर जे पिकं विकून आपल्याला पैसा मिळतोय त्यांना आपण नगदी पिकं म्हणतोय, पण तसं नाही आहे. असे पिकं ज्यांच्यावरती प्रक्रिया करावी लागते, जे डायरेक्ट कन्झ्युम करता येत नाही, अशा पिकांना आपण नगदी पिकं म्हणतो. मग ब्रिटिश काळातली प्रमुख नगदी पिकं कुठली होती, नीळ होती, त्याच्यानंतर तंबाखू होती. ठीक आहे. त्याच्यानंतर कापूस आणि त्याच्यानंतर ताग. हे आपण डायरेक्ट कन्झ्युम करू शकतो का, ऊस आपण डायरेक्ट खाऊ शकतो का, नाही, त्याला कारखान्यात तुम्हाला पाठवावंच लागेल. कापसाला तुम्ही डायरेक्ट कन्झ्युम करू शकतात का, नाही, त्याला तुम्हाला कारखान्यात पाठवावंच लागेल. सो आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण उरलेला शेतमाल हा विक्रीसाठी उत्पादित करतो त्याला म्हणतात कृषीचं व्यापारीकरण. ठीक आहे. कृषीचं व्यापारीकरण सुरू झालं इंग्रजांच्या कालखंडामध्ये. सो शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. भांडवलदारी शेती म्हणजे काय, शेतीतल्या मिळालेल्या उत्पादनातून अजून पुढे जाऊन नवीन नवीन उद्योग उभे राहिले. ठीक आहे. हां, पण इथे असं म्हटलं की उत्तेजन मिळालं नाही, चुकीचं आहे. इंग्रजांच्याच काळामध्ये काय सुरू झाल्या, सूतगिरण्या सुरू झाल्या. नंतरच्या काळामध्ये ऊसाचं उत्पादन वाढलं, मग साखर कारखाने सुद्धा आले, मग ज्यूट मिल आल्या. सो खरं तर हे जे कृषीचं व्यापारीकरण झालं त्याच्यामुळे काय मिळालं, तर भांडवलदारी शेतीला चालना मिळाली नाही की ती कमी झाली. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग आहे. ठीक आहे. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट म्हणजे काय असतं, एखाद्याची जमीन काय करणे, कसायला घेणे. ठीक आहे. किंवा करार करून एखादी जमीन स्वतःकडे घेणे काही काळासाठी, त्याला आपण बेसिकली वहिवाट असं म्हणतो. सो शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले नाही. हे काय झालं, कमी झालं. कारण की शेतकरी स्वतः जमीन कसायला लागला. पहिले तो काय करत होता, वहिवाटीने देत होता. आता तो म्हणला की नाही, आता मी स्वतः काय करतो, माझी जमीन कसतो, नगदी पिकांची लागवड करतो आणि त्याच्यातून मी स्वतः नफा मिळवतो. त्याच्यामुळे इथे दुसरं स्टेटमेंट सुद्धा काय आहे, तर रॉंग आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे बरं, तुम्ही जर अ आणि ब विधाने योग्य नाहीत. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. इथे जर का तुम्ही बघितलं तर सर्वाधिक लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा इथे दिलेलाच नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकूणच जे खनिज संपत्तीचं केंद्रीकरण आहे किंवा जास्तीत जास्त जी खनिज संपत्ती आहे ती कुठे आढळते, एकतर पूर्व विदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर दक्षिण कोकणामध्ये. ठीक आहे. बरं, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत, बरोबर का नाही. पण इथे जर का तुम्ही पर्याय बघितले तर इथे तुम्हाला कुठे चंद्रपूर आणि गडचिरोली दिसत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक आणि बुलढाणा हे ऑप्शन्स आपण पाहूनच नकारून देऊ शकतो का, कारण की पूर्व विदर्भात नाहीये आणि दक्षिण कोकणात पण नाहीये. ठीक आहे. मग उरलं काय तुमचं वर्धा आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. वर्धामध्ये ॲसच कुठली खनिज संपत्ती नाहीये. सिंधुदुर्ग हा असा जिल्हा आहे जो खनिज संपत्तीच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा आहे. का, कारण की इथे मॅंगनीज सुद्धा आहे, इथे बॉक्साईट सुद्धा आहे. आणि बॉक्साईटच्या बाबतीमध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा की बॉक्साईट हे फक्त सिंधुदुर्गात किंवा कोकणात आहे. बॉक्साईट हे विदर्भामध्ये आढळत नाही. ठीक आहे. विदर्भात नाही आहे. त्याच्यानंतर मॅग्नीज झालं, बॉक्साईट झालं आणि इथं काय आहे, इथे लोह खनिज सुद्धा आहे. सो तिघही महत्वाचे खनिज आपल्याला सिंधुदुर्गामध्ये मिळतात. त्याच्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर काय होतं, सिंधुदुर्ग उत्तर होतं. आणि हा जो प्रश्न होता हा कशावरती होता, हा होता तुमचा महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. ठीक आहे. सिलेबस मधल्या खनिज संपत्ती टॉपिक मधला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत,
त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? आता पुन्हा हा काय आहे? महाराष्ट्रातील कृषी, आणि हा कृषीवरचा कितवा प्रश्न आहे? सलग चौथा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या कृषीवरचा तिसरा आणि भारतातल्या कृषीवरती एक विचारला गेलाय आणि महाराष्ट्रातल्या कृषी संदर्भातला हा आपला तिसरा प्रश्न आहे. ठीक आहे. मग इथं बघा, महाराष्ट्रातील शेती क्षेत्र संबंधित काही समस्या. आता सगळ्याच्या सगळ्या समस्या आहेतच. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, पण ही सामाजिक समस्या आहे का? नाही. ही काही संबंधित आहे? हवामानाशी संबंधित आहे, सामाजिक समस्या नाही. मर्यादित कृषी संशोधन, ठीक आहे, ही समस्या कशाशी संदर्भित आहे? रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे काय? विकास आणि संशोधन. आर्थिक भांडवलचा अभाव, म्हणजे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीये, ही कुठली समस्या आहे? ही आर्थिक समस्या आहे. आणि पुढची कुठली आहे? शेत जमिनीचे विभाजन. यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण तुकडीकरण असं म्हणतो. तुकडीकरण म्हणजे काय रे? याचं एक्झाम्पल तुम्हाला देतो बघा. समजा माझे आजोबा होते, आजोबांकडे किती एकर जमीन होती? समजा 40 एकर जमीन होते. आजोबांना किती मुलं होते? एक्झाम्पल घेऊया. आजोबांना 4 मुलं होते. प्रत्येक मुलाला किती जमीन आली? 10-10 एकर आली. 10, 10, 10 आणि 10, बरोबर. जो सगळ्यात मोठा मुलगा होता आजोबांचा, त्याला पुन्हा अजून 3 मुलं आहेत. आता काय झालं रे? 10 एकरचे अजून वाटे पडले. प्रत्येकाला किती आली? एक जवळजवळ 3.5, 3.5 एकर जमीन प्रत्येकाला आली. म्हणजे फक्त 2 पिढ्यांमध्ये 40 एकरची किती झाले? जर का तुम्ही बघितलं तर 3-3.5 एकर झाले. म्हणजे तिसऱ्या पिढीपर्यंत ती जमीन पोहोचेपर्यंत तिचं प्रमाण कमी 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 होत गेलं. याला बेसिकली आपण शेतीचं तुकडीकरण असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ही काय आहे? ही आहे तुमची सामाजिक समस्या. अजूनही बऱ्याच अशा समस्या आहे. आर्थिक भांडवलाचा अभाव म्हणजे काय? आर्थिक भांडवलाचा अभाव म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज सहजासहजी आणि लवकर उपलब्ध होत नाही. कारण की शेतकऱ्यांकडे एक तर तारण ठेवण्यासाठी काही नसतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कृषी काय आहे? सगळा मान्सूनचा जुगार आहे. पाऊस जर नाही पडला तर शेतकरी बांधव पिकवणार नाही. जर काही पिकलंच नाही तर ते कर्ज देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा आर्थिक संस्था शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. त्याच्यामुळे काय होतं? शेतकरी हा सावकारांच्या याच्यामध्ये तावडीमध्ये सापडतो आणि मग तो काय करतो? तर जास्त कर्जाने किंवा जास्त व्याजाने कर्ज घेतो. पण इथं मुद्दा लक्षात घ्या की आत्ता सावकारीचं काय झालेलं आहे? तर उच्चाटन झालेलं नाही, तर त्याचं नियमन झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात सावकारी करणं सुरू आहे किंवा परवानगी आहे, फक्त त्यासाठी लागतं लायसन्स. ठीक आहे. हां, आणि तुम्ही कोणाशी खोटं बोलून आर्थिक व्यवहार करू शकत नाही. स्वतः सावकारीमध्ये ट्रान्सपरन्सी आणलेली आहे. कारण की अजूनही खेड्यागावामध्ये कुठल्याही बँकिंग किंवा वित्तीय संस्था पुरेशा प्रमाणामध्ये पोहोचलेल्या नाही आहेत. ठीक आहे. मर्यादित कृषी संशोधन, आपल्या इकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी असंच कुठल्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स नाही आहे. आणि हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, कधीही पाऊस पडायला लागला आजकाल तर. ठीक आहे. चला पुढचं बघा. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? ठीक आहे. बरं, आता तुम्ही जर काय बघितलं तर हा कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे? हा आहे तुमचा पर्यटन. आता ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात हे खूप जास्त अनएक्सपेक्टेड असतात. हे हार्ड कॅटेगरीतले क्वेश्चन्स आहे. मग यांचा सोर्स काय असतो? यांचा सोर्स असतो आर्थिक सर्वेक्षण किंवा ज्याला आपण काय म्हणतो? इकॉनॉमिक सर्वे असं म्हणतो. महाराष्ट्राचं जे इकॉनॉमिक सर्वे आहे ते बघून घ्यायचं. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 2022 मध्ये ते होतं 9.34%. पुढचं बघा. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. आता इथून काय झालं? प्रश्न आहे भारताच्या भूगोलावरचा. भारताचा भूगोल, भारताचा भूगोल, भारताच्या भूगोलाचा हा प्रश्न आहे. बेसिकली पूर्व किनारपट्टीला 6 आणि पश्चिम किनारपट्टीला 6 असे प्रमुख बंदर आहेत. ते कुठले कुठले आहेत बघा. इथे गुजरातमध्ये जर का तुम्ही गेलात तर हा जो रिजन आहे त्याला आपण म्हणतो कच्छचे आखात. आणि इथं कुठलं बंदर आहे? इथे आहे तुमचं कांडला बंदर. गुजरातमध्ये आहे, नेहमी चर्चेत असतं. मुंबईमध्ये 2 बंदरं आहेत. एक आहे तुमचं मुंबई आणि दुसरं आहे तुमचं JNPT, जे की तुमचं रायगड जिल्ह्यामध्ये आहे, उरण तालुक्यामध्ये. ठीक आहे. JNPT महाराष्ट्रातले 2. गोव्यामधलं एक तिसरं महत्त्वाचं बंदर आहे ज्याचं नाव आहे मार्मा गोवा. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलात की इथे काय आहे? केरळमध्ये उत्तरेला इथं मंगलोर बंदर आहे. आणि थोडं खाली आलात की मग इथं काय आहे? केरळमध्ये कोची बंदर आहे. कुठलं बंदर आहे?
कोची बंदर आहे. सो कर्नाटक आणि केरळ सीमेवरचं इथे असलेलं तुमचं मंगलोर बंदर आणि कोची हे केरळमधलं बंदर. हे झाले पश्चिम किनारपट्टीचे 6 बंदर. पण आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, पश्चिम किनारपट्टी एक महत्त्वाचे बंदर म्हणजे वेस्टर्न कोस्टवरचं विचारलंय. चेन्नई आहे का, नाही. चेन्नई पूर्व किनारपट्टीवरचं. हल्दिया पूर्व किनारपट्टीवरचं. कांडला आहे का, हो आहे. कुठे आहे, गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवा. कोलकाता आहे का, नाही. कलकत्ता सुद्धा पूर्व किनारपट्टीवरचं आहे. आणि याचं जर का एक्झॅक्ट लोकेशन विचारलं तर मध्ये कुठे आहे, एक्झॅक्ट लोकेशन आहे तुमचं कच्छच्या आखातामध्ये. याच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे भरती ओहोटी बंदर आहे. म्हणजे जेव्हा भरती येते तेव्हा मोठमोठे जहाजं आत येतात आणि जेव्हा ओहोटी येते तेव्हा ते मोठे जहाजं बाहेर पडतात. पूर्व किनारपट्टीची बघा, इथे पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आहे, त्याच्यानंतर त्याच्यात जवळ कुठला आहे, हल्दिया आहे. आणि हे दोघंही बंदर नदीतले बंदर आहे, म्हणजे जहाजांना थोडं नदीतनं आत जावं लागतं. सो ना रिव्हराईन पोर्ट असं म्हणतात. ओरिसामध्ये एक महत्त्वाचं बंदर आहे ज्याचं नाव आहे पॅराद्वीप. थोडं खाली आलात की इथं आंध्र प्रदेशमध्ये आहे विशाखापट्टणम. थोडं खाली आलात की चेन्नई. याच्या जवळच आता एक नवीन बंदर झाले, त्याचं नाव आहे एन्नोर बंदर, एन्नोर. आणि त्याच्यानंतर इथं कुठलं आहे, तुतीकोरीन नावाचं एक बंदर आहे, तुतीकोरीन. हे तुमचं पाल्क स्टेट म्हणजे काय, इथे जी पाल्कची समुद्रधुनी आहे भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान तिथं लोकेटेड आहे. सो पश्चिम किनारपट्टीचे 6 आणि पूर्व किनारपट्टीचे 6 लक्षात ठेवा. कांडला, मुंबई, JNPT, मार्मा गोवा, मंगलोर आणि कोची. कलकत्ता, हल्दिया, पॅराद्वीप, विशाखापट्टणम, चेन्नई, एन्नोर आणि तुतीकोरीन. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 3. पुढचं बघूया. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशामध्ये असते. 4 प्रदेश दिले तुम्हाला. मे महिन्यातलं तापमान विचारलेलं आहे. मे म्हणजे कधी रे, जून महिन्याच्या पहिले. उन्हाळा ऋतू असतो, बरोबर ना. हां. आणि विचारलंय की सर्वात जास्त तापमान मग कुठे असतं. 4 भाग दिले. किनारी प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ. बघा लक्षात घ्या, हा आहे तुमचा किनारी प्रदेश ज्याला आपण कोकण असं म्हणतो. तिथून थोडं पुढे गेलात की हा काय आहे, देश. याला आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्र. पुणे प्रशासकीय विभागातले 5 आणि नाशिक प्रशासकीय विभागातले 2 जिल्हे आहे. पश्चिम महाराष्ट्र हा झाला तुमचा कोकण म्हणजे किनारपट्टीचा भाग. त्याच्यानंतर हा सगळा मधला रिजन म्हणजे काय तुमचा मराठवाडा. आणि त्याच्यानंतर इथे आहे तुमचा विदर्भ. आता तुम्ही जर का बघितलं तर मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान 2 ठिकाणी असतं. एक असतं तुमचं खानदेश. खानदेश म्हणजे काय, तापी नदीचं पश्चिमेकडचं खोरं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नंदुरबार, धुळे आणि जळगाव हे 3 जिल्हे येतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो खानदेश. आणि त्याच्यानंतर इथं जर का तुम्ही बघितलं तर पर्यायामध्ये खानदेश हा पर्यायच दिलेला नाही आहे. सर्वात जास्त तापमान कुठे असतं, ते असतं तुमचं पूर्व विदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर खानदेशामध्ये. आणि खानदेश लक्षात ठेवा. ओके. हां. किनारपट्टीजवळ काय असतं, तापमान खूप वाढत नाही आणि किनारपट्टीजवळ तापमान खूपच कमी सुद्धा होत नाही. सो किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये तापमान हे खूप वाढत नाही, खूप कमी सुद्धा होत नाही. त्याला आपण काय म्हणतो, समप्रकारचे हवामान असं म्हणतो. आणि समुद्र किनाऱ्यापासून आपण जसं जसं दूर जातो तसं हवामान हे विषम होत जातं. विषम म्हणजे काय, जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. त्याला आपण बेसिकली विषम हवामान असं म्हणतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते. आता भिलाई लोह पोलाद उद्योग जो आहे तो आपण इकॉनॉमिक्समध्ये पण शिकतो. इकॉनॉमिक्समध्ये कुठे शिकतो बरं आपण हा शिकतो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, फर्स्ट 5 इयर प्लॅन. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये रशियाच्या मदतीने 1955 मध्ये आपण हा लोह पोलाद उद्योग सुरू केला. हा कार्यान्वित झाला 1959 मध्ये, म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पण याचं कन्स्ट्रक्शन झालं होतं तुमचं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि हा कुठे आहे, हा छत्तीसगडमध्ये आहे. आता याचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध आहे का, हो, याचा आणि महाराष्ट्राचा खूप जवळचा संबंध आहे. कसा संबंध आहे बघा लक्षात घ्या. तुम्ही जर का इथे बघितलं तर छत्तीसगड राज्य कुठे आहे रे, भारताच्या नकाशामध्ये बघा. इथे जर का तुम्ही बघितलं तर छत्तीसगड राज्य हे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आहे, बरोबर. मग इथं काय आहे तुमचं, इथे गोंदिया नावाचा जिल्हा आहे. ठीक आहे. त्याच्या बाजूला भंडारा नावाचा जिल्हा आहे आणि त्याच्या बाजूला नागपूर नावाचा जिल्हा आहे. सो गोंदिया, भंडारा आणि नागपूर या 3ही जिल्ह्यांमध्ये काय होतं,
तर मॅंगनीजचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं, बरोबर, व्यवस्थित लक्ष द्या. सो इथून जे निम्न दर्जाचं म्हणजे थोडं लो क्वालिटीचं जे मॅंगनीज असतं हे मॅंगनीज कुठे पाठवलं जातं, या छत्तीसगडमध्ये इथं जवळच काय आहे तुमचं भिलाई आहे. या भिलाईला लोह पोलाद उद्योगाच्या निर्मितीसाठी लोह पोलादाच्या निर्मितीसाठी पाठवलं जातं. आता लक्षात ठेवा, लोह उत्पादनासाठी फक्त लोह लागतं का नाही, मॅग्नीज सुद्धा लागतं. ठीक आहे, मग इथे थोडं एक पाऊल आपल्याला पुढे जावं लागेल की हा जो भिलाई लोह पोलाद उद्योग आहे या ठिकाणी जे लोह आहे ते कुठून येतं, तर इथे छत्तीसगडमध्येच भिलाई लोह पोलाद उद्योगाच्या अगदी जवळ खाणी आहेत. दल्ली राजहरा काय आहे, दल्ली राजहरा. सो दल्ली राजहरा माइन्स या छत्तीसगडमध्ये आहे. तिथं लोह खनिजाचं उत्पादन घेतलं जातं. हे लोह खनिज पाठवलं जातं भिलाईला आणि महाराष्ट्रातनं काय पाठवलं जातं, तर मॅग्नीज पाठवलं जातं. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी रशियाच्या मदतीने काय केला होता, हा प्रोजेक्ट उभा केला होता आणि याचे तुम्हाला इथे फोटो दिसत असतील बघा. पंडित जवाहरलाल नेहरू आहे, रशियाचे तेव्हाचे प्रेसिडेंट आहे. या दोघांनी मिळून काय केलं होतं, याची पाहणी सुद्धा केली होती. त्यांच्या काळामध्ये याचं काय झालं होतं, तर पायाभरणी झाली होती. लक्षात ठेवा. ओके, याची जी पॅरेंट कंपनी आहे ती कुठली आहे, ती आहे तुमची सेल, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. पॅरेंट कंपनी ज्यांच्या अंतर्गत हा लोह खनिज प्रकल्प जो आहे किंवा लोह पोलाद उद्योग जो आहे कार्यरत करतो. ठीक आहे, सेल आहे, राहील लक्षामध्ये. सो पश्चिम बंगाल नाही, ओरिसा नाही, मध्य प्रदेश नाही. पश्चिम बंगालमध्ये कुठला आहे कमेंट करून सांगा. ठीक आहे, आणि ओरिसामध्ये कुठला आहे तो पण मला कमेंट करून सांगा. ओके, चला पुढे जाऊयात. महाराष्ट्रात राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले. ओके, आता नीलक्रांती काय आहे, मासे प्लस समुद्री जीव, ठीक आहे, त्यांच्या उत्पादनासाठी केलेलं धोरण, त्याला आपण काय म्हणतो, तर नीलक्रांती असं म्हणतो. आता अन्न सुरक्षेच्या दृष्टीने जर का विचार केलं तर समुद्रातले जे मासे आहेत किंवा इतर सजीव आहे ते अन्नाचा एक चांगला स्रोत आहे. सोबतच देशाची जी आयात निर्यात आहे त्या निर्यातीमध्ये प्रामुख्याने हे जे फिशरीज आहे किंवा जे मासे आहेत किंवा समुद्री जीव आहे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आता भारताला एवढा मोठा समुद्र किनारा लाभला आहे, मग आर्थिकदृष्ट्या त्याचा काही आपण उपयोग केला पाहिजे का, 100% केला पाहिजे. सो जास्तीत जास्त मासे त्यांचं उत्पादन किंवा समुद्री जीव त्यांचं उत्पादन आपण घेतलं पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी जे धोरण होतं ते होतं तुमचं नील क्रांती. सो बेसिकली नील क्रांती कधी संबंधित आहे, महासागर आणि त्या महासागरातले जीव. हे धोरण कधीचं आहे, 2017चं आहे. पुढे बघूयात. बरं, हा टॉपिक कुठला आहे पुन्हा, नील क्रांती, कृषी. 2022ला मॅक्सिमम क्वेश्चन हे कृषीवरती विचारले गेले आहेत, पण हे अगदी बेसिक क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही जनरल याच्यामध्ये तुम्हाला ते मिळून जातील. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बेसिकली ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण. ओके, इथं तुम्हाला 4 कारणं दिलेत. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होते आहे. ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. कमी आहे का बरं ग्रामीण भागामध्ये, मला सांगा. जन्मदर म्हणजे काय, लहान मुलांच्या जन्माला येण्याचं प्रमाण. ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर होते आहे का, हो, रोजगारासाठी होते आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी आहे. आता हे खरं आहे, पण फक्त रोजगारासाठी गावाकडून शहराकडे येणाऱ्यांची संख्या किती आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो असं काही नाही. आता वैद्यकीय सेवा ह्या काय झाल्या बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत. सो एकंदरीत देशातला जो मृत्यूदर आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे इथं काय उरतं तुमचं, फक्त पर्याय क्रमांक बी, की ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतर वाढलेले आहे. मग हे जे स्थलांतर आहे ते कशा कायसाठी होतं रे, तुम्ही बघा, शिक्षणासाठी होतं, चांगला जो राहणीमानाचा दर्जा आहे त्यासाठी होतं, चांगला राहणीमानाचा दर्जा, शिक्षण, त्याच्यानंतर नोकरी, त्याच्यानंतर विवाह, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, ग्रामीण भागाकडनं शहरी भागाकडे स्थलांतरत होतं. आता बघा, हा टॉपिक कशावरचा, हा प्रश्न कशावरचा आहे, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला स्थलांतर नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यावरचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग इथं तुमचं उत्तर काय आहे, फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य आहे. पुढचं बघा, आता काय आहे, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. टॉपिक कुठला आहे, कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे हवामान. इथे तुम्हाला काय काय दिलं बघा, दख्खनचे पठार, सह्याद्री पर्वत, सातपुडा डोंगररांग, किनारपट्टीचे मैदान आणि मुदखेड टेकड्या.
सगळे ही प्राकृतिक स्वरूप आहे, बरोबर का नाही? मग यांचा असा प्रत्यक्ष कुठला संबंध आहे का हवामानाशी? तर प्रत्यक्ष संबंध यांचा नाहीये. यांचा संबंध कुठे येतो? यांचा संबंध येतो पर्जन्याशी. बघा इथे पश्चिमेकडे काय आहे? इथे पश्चिमेकडे आहे तुमचा सह्याद्री पर्वत, उत्तरेकडे काय आहे? सातपुडा पर्वत. ओके, बाकीचे दोन ऑप्शन्स काय दिले आपल्याला? किनारपट्टीचे मैदान आणि त्याच्यानंतर दख्खनचे पठार. किनारपट्टीचे मैदान म्हणजे हा भाग आणि दख्खनचा पठार म्हणजे हा संपूर्ण मधला भाग. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जे पर्जन्य किंवा पाऊस पडतो त्याचं वितरण हे अतिशय समान आहे. कसं समान आहे? तर पूर्व विदर्भामध्ये गेला तर पाऊस हा अतिशय मध्यम स्वरूपाचा आहे, मराठवाड्यामध्ये तो अतिशय कमी पडतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय पडतो? तो अतिशय जास्त पडतो, बरोबर का नाही? आता बघा लक्षात घ्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडण्यामागचं कारण काय आहे? कारण की अरबी समुद्रावरून जे वारे वाहत येतात हे वारे या सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात आणि अडवल्यामुळे काय होतं? इथे खूप जास्त पाऊस पडतो. ओके, आणि अगदी पूर्वेकडे पर्जन्याचं प्रमाण अगदी कमी होतं, त्याला आपण काय म्हणतो? पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतो. समजून घ्या तिथे, ठीक आहे? असं समजा इकडच्या बाजूला काय आहे? अरबी समुद्र आहे, हा आहे आपला सह्याद्री आणि हा आहे तुमचा सह्याद्रीचा पूर्वेकडचा उतार. ओके, आता इथे विषय समजून घ्या. काय आहे? सह्याद्रीची पश्चिम बाजू एकदम भिंतीसारखी आहे आणि पूर्वेकडचा उतार अगदी मंद स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे काय होतं? अरबी समुद्रावरून जे वारे वाहत येतात सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात. अडवल्यानंतर वारे कुठे वळतात? वरच्या दिशेला सरकतात. आता यांना पुढे जायला जागा आहे का? नाही. ऑब्व्हियसली काय होतील? हे वरच्या बाजूने सरकतील. जसंही वारे वरती सरकतात काय होतं? उंचीनुसार तापमान कमी होतं. काय होतं? तापमान कमी होतं आणि तापमान कमी झाल्यामुळे काय होतं? वाऱ्यांचं सांद्रीभवन होतं. सांद्रीभवन म्हणजे काय? पाण्याच्या वाफेचं थेंबात रूपांतर होणे. आता हे जे वारे अरबी समुद्रावरून आले त्यांच्यामध्ये पाण्याच्या वाफेचं प्रमाण जास्त आहे, वरती गेले, तापमान कमी झालं, वाफेचं रूपांतर थेंबामध्ये झालं आणि इथं काय झालं? पावसाला सुरुवात झाली. सो इथे पश्चिमेकडचा कोकण किनारपट्टीचा आणि एकंदरीत जो घाटमाथ्याचा भाग आहे इथे प्रचंड पाऊस पडतो आणि जसंही वारे पुढे सरकतात काय होईल? आता यांच्यातलं बाष्प सगळं संपलं, सगळा पाऊस वरती दिला गेला आणि आता जसं जसं वारे खाली सरकतील यांचं तापमान पुन्हा वाढेल आणि एक्झॅक्टली सह्याद्रीच्या पूर्वेकडे इथं काय होतं? इथं तयार होतो तुमचा पर्जन्य छायेचा प्रदेश, जिथे पाऊस हा 100 सेंटीमीटर इतका पण पडत नाही. 100 सेंटीमीटरपेक्षा पण कमी पाऊस पडतो. इथं घाटमाथ्यावरती 300-400 सेंटीमीटर पडतोय आणि जस्ट पूर्वेकडे काय आहे? 100 सेंटीमीटर पण पाऊस नाही. आलं तुमच्या लक्षामध्ये? त्याच्यामुळे हा जो भाग आहे तो कसा असतो? अवर्षणग्रस्त असतो वर्षभर. इथे पाऊस एकदम कमी पडतो. राहील लक्षामध्ये? पुन्हा वारे पुढे सरकले की मग विदर्भामध्ये काय होतं? पर्जन्याचं प्रमाण थोडं वाढत जातं. मग तुम्ही जर का इथे बघितलं तर अरबी समुद्रावरून येणारे वारे इथे सह्याद्री पर्वतामुळे आणि वरती सातपुडा पर्वतरांगेमुळे अडवले जातात. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानावरती सर्वात जास्त जो प्रभाव आहे किंवा परिणाम झालेला आहे तो सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांगेचा झालेला आहे. नेक्स्ट, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती वसलेला आहे? आता बहुउद्देशीय म्हणजे काय रे? हा मुद्दा इथे समजून घ्या, ठीक आहे? प्रत्येक धरणामागे काहीतरी उद्देश असतो की धरण का बांधायचं आहे? उद्योगांना पाणी पुरवठा करायचा आहे का? त्याच्यापासून जलविद्युत तयार करायची आहे का? त्याच्यातनं कृषी क्षेत्राला पाणी पुरवठा करायचा आहे का? आजूबाजूच्या मानवी वसाहतींना त्याच्यापासून तुम्हाला पाणी पुरवठा करायचा आहे का? प्रत्येक धरणाचे वेगवेगळे काय असतात? तर उद्देश असतात. सो बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे असे प्रकल्प की ज्याचा उद्देश हा वेगवेगळा आहे किंवा खूप जास्त उद्देश आहे. जसं की उद्योगांना पाणी द्यायचं आहे, कृषीला पाणी द्यायचं आहे, डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरासाठी पण पाणी प्रोव्हाइड करायचं आहे, कृषीला सुद्धा पाणी द्यायचं आहे. सो असे जे प्रकल्प असतात, मोठे प्रकल्प, त्यांना आपण काय म्हणतो? बहुउद्देशीय प्रकल्प असं म्हणतो. जसं की महाराष्ट्रामध्ये जायकवाडी आहे, ठीक आहे? MIDCना पण पाणी विद्युत मिळते आहे, तिथं जलविद्युत पण तयार केली जाते आहे, कृषी क्षेत्राला पण पाणी पुरवठा केला जातोय, औरंगाबाद सारख्या शहरांना पण त्याच्यातून पाणी पुरवठा होतो आहे, ठीक आहे? चला, मग हा जो उकाई प्रोजेक्ट आहे हा कुठे आहे? हा गुजरात राज्यामध्ये तापी नदीवरती आहे. इथे अमरावती जिल्ह्याच्या वरती बेतूल जिल्हा आहे. या बेतूल जिल्ह्यामधून तापी नदी उगम पावते आणि त्याच्यानंतर ही महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमधून वाहत जाते आणि इथे पुढे गुजरातमध्ये जाते आणि गुजरातमध्ये काय आहे? हा उकाई प्रकल्प आहे. लक्षात ठेवा. इथे अजून मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, वरून नर्मदा नदी येते आणि नर्मदा नदीवरती इथं कुठला आहे? तर तिथे तुमचा नर्मदा सागर किंवा सरदार सरोवर नावाचा मोठा प्रोजेक्ट आहे. सो उकाई प्रकल्प हा तुमच्या तापी नदीवरचा आहे, गुजरात राज्यामधला. इज दॅट क्लिअर?
चला, सो अशा पद्धतीने आपण हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते बघितलेले आहे. आणि हा जो प्रश्न होता आपला कशावरती होता, महाराष्ट्रातील नदी प्रणाली. सो नदी प्रणालीवरती एक प्रश्न विचारला गेला आहे. त्याच्यानंतर हा जो प्रश्न होता हा कशावरती होता, प्राकृतिक महाराष्ट्र महाराष्ट्राचे हवामान. मग तुम्ही जर का इथं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की 2022 या वर्षी काय होतं, तर जे मॅक्सिमम क्वेश्चन्स होते ते कशावरती विचारले गेले होते, मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले गेले होते आपले कृषीवरती. प्राकृतिक महाराष्ट्रावरचे क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या हवामानावरती प्रश्न आहे, स्थलांतर नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती प्रश्न आहे, खनिज आणि उद्योग या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न आहे, पर्यटन या टॉपिकवरती एक प्रश्न आहे. सो प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर बघितले त्याचं जर का तुम्ही टॉपिक वाईज ॲनालिसिस केलं तर लक्षात येईल की कुठल्या टॉपिकवरती आयोगाने किती भर दिलेला आहे. सो लक्षात घ्या, 8 जुलै 2024 पासून आपली नवीन कंबाईनची बॅच सुरू होते आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच असणार आहे. सोबतच तुम्हाला याच्यात प्रिंटेड नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. टेस्ट सिरीज इथं तुम्हाला वर्षभरातले अवेलेबल असणार आहेत. 1-to-1 मेंटरशिप असणार आहे. ठीक आहे, वेळोवेळी तुम्हाला जी कुठली वैयक्तिक मदत लागेल ती सगळी इथं प्रोव्हाइड केली जाणार आहे. सो आजच तुमचं ॲडमिशन एनरोल करा. सीट्स एकदम लिमिटेड आहे. खूप मोठी बॅच इथे रन केली जात नाही, त्याच्यामुळे आजच तुमचं ॲडमिशन इन्शुअर करा. इथं खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतील, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही माहिती विचारायची असेल तर ती तुम्हाला स्पॉटलाइट अकॅडमीची जी टीम आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. चला, सो थँक्यू सो मच. 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचमध्ये आपण भेटूया. थँक्यू.